नमस्कार, मी समृद्धीज किचन वर्ल्ड मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आज आपण बनवणार आहोत आंबट चुकाची हटलेली भाजी। त्यासाठी इथे मी जे साहित्य घेतलेले आहे ते आपण बघूया। इथे डाळीचं पीठ घेतलेलं आहे, हिरवी मिरची लसूणची पेस्ट घेतलेली आहे, त्याच्यात शेंगदाणे आणि हरभऱ्याची डाळ भिजवलेली हे आपल्याला टाकायचं आहे म्हणून हे मी भिजवून इथे घेतलेलं आहे। हळद आहे, थोडीशी हळद लागणार आहे आपल्याला, जिरे आणि नेहमीप्रमाणे जाड मीठ। आणि इथे ही एक जुडी अशी आंबट चुका धुवून मी स्वच्छ धुवून त्याला कापून घेतलेला आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे आपण गॅस पेटवून घेणार आहोत। तेल गरम झाल्यावर आपल्याला याच्यात जिरे टाकायचे। मोहरी याला वापरणार नाही आपण, फक्त जिरेच वापरणार आहोत। तेल आपलं छान गरम झालेलं आहे। याच्यात आपण आता हिरवी मिरचीची पेस्ट टाकून घेणार आहोत। पेस्ट तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट फिक्क टाकू शकता। मला थोडीशी फिक्की करायची म्हणून मी प्रमाणातच टाकलेली आहे पेस्ट। त्याच्यानंतर हरभऱ्याची डाळ टाकून घेऊ आपण। डाळ थोडी परतल्यानंतर इथं आपल्याला शेंगदाणे पण टाकून घ्यायचे याच्यात। डाळीमुळे आणि शेंगदाण्यामुळे छान टेस्ट येणार आहे आपल्या भाजीला। आता याच्यात थोडीशी हळद टाकून घेऊ आपण। नंतर चवीपुरतं मीठ। आता याच्यात पाणी टाकून आपल्याला हे थोडंसं उकळी येऊपर्यंत शिजून घ्यायचं, जेणेकरून आपली डाळ आणि शेंगदाणे छान शिजतील असं थोडंसं। याला आपण आता एक उकळी घेणार आहोत। मस्त असं पाण्याला उकळी आलेली आहे आपल्या, तुम्ही बघू शकता भाजीच्या पाण्याला छान उकळी आलेली आहे। त्याच्यात आता आपल्याला कापून टाकलेला हा आंबट चुका भाजी टाकायची आहे। इथं मी एक जुडी घेतली होती आंबट चुक्याची, स्वच्छ धुवून कापून भाजी याच्यात टाकून घेतलेली। आता याला परत आपल्याला एक उकळी घ्यायची, भाजी शिजवायची या रश्यातच आपल्याला, मग त्याला पातेल्यातच हटणार आहोत आपण। भाजीला आपल्या छान उकळी आली, आता याच्यातच आपल्याला ही पातेल्यातच हटून घ्यायची। मी रवीची ती हटून घेणार आहे। पातेल्यातच असं रवीने हटायचंय ते आपल्याला। छान अशी एकजीव झालेली आपली भाजी, शिजायला जास्त वेळ नाही लागत। आता त्याच्यात डाळीचं पीठ टाकून आपण परत हटून घेणार आहोत। डाळीचं पीठ टाकून इथं मी परत हटून घेणार आहे। पीठ टाकल्यानंतर याला आपण उकळी घेतलेली आहे। आता आपली इथं भाजी तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकता छान अशी घट्टसर एकदम अशी मस्त आपली आंबट चुक्याची भाजी तर तयार झालेली आहे। झटपट होणारी भाजी आहे।
रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. चॅनलवर नवीन असाल तर त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.